वडोदरा पोलिसांनी इस्लामिक धर्मगुरूला पुन्हा केली अटक. कोण आहेत मुफ्ती सलमान अझहरी? सोशल मीडियामुळे अझहरी विशेषतः तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांची भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना अहमदाबादमध्ये केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांशी संबंधित प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु गुरुवारी रात्री वडोदरा पोलिसांनी सामाजिक विरोधी हालचाली प्रतिबंधक कायदा PASA लागू केल्यानंतर त्यांना अटक केली. तुरुंगाबाहेर त्यांचे अनेक समर्थक जमा झाले होते. त्यामुळे त्यांना कडक सुरक्षा उपायांमध्ये वडोदरा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. यापूर्वी ते मुंबईतील घाटकोपरमधील पंकेशाबाबा दर्ग्यात इमाम होते. इजिप्तमधील कैरो येथील अल अझहर विद्यापीठात शिकलेले अझहरी इस्लामच्या सुन्नी बरेलवी शाळेचे विद्यार्थी आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या बायोनुसार त्यांची लोकप्रियता वाढण्यापूर्वी ते मुंबईतील घाटकोपर येथील पंकेशाबाबा दर्ग्यात इमाम होते आणि देशभरातील मुस्लिम समुदायाने त्यांना आमंत्रित केले होते. म्हणून गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत समाजातील इतर जातींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा लागू केला आहे. अझहरी यांना यापूर्वी 2 गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर जात असताना वडोदरा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध PASA लागू केला. त्यानंतर त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि सध्या ते तुरुंगात आहे. असुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील AIMच्या मुंबई युनिटचे नेते वारिस पठाण म्हणाले की त्यांचे वकील अझहरीच्या टीमला या प्रकरणात योग्य प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत करीत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्जमा शाकिर यांना सुद्धा शनिवारी हैदराबादमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. अझहरी यांच्यावर लावण्यात आलेल्या PASA रद्द करण्याच्या मागणीसाठी त्या प्रदेश भाजप कार्यालयासमोर धरणे धरत बसल्या होत्या.